नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणितीय श्रेणी यामधलं सराव स्वच्छ 3.3 मधलं गणित 6. ओके, सोपं गणित आहे एका अंकगणिती श्रेणीच्या. एक अंकगणिती श्रेणी आहे, तिच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. तर तिच्या 28 पद काढा. बघा, अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज. किती पदांची बेरीज? 55 पदांची बेरीज. सगळ्यात पहिली गोष्ट जे दिलंय, काय दिलंय ते सुरुवातीला आपण काय करायचं, लिहून घ्यायचं. काय दिलंय? पहिल्या 55 पदांची बेरीज म्हणजे S55 दिलेला आहे. किती आहे? 3300. ओके, यानंतर काय काढायचंय तर तिचे 28वे पद काढा. काय काढायचंय? 28वे पद काढायचंय. दिलेल्या गोष्टी आणि काढायचे त्या गोष्टी दिल्या. ओके, दोनच गोष्टी दिल्या. पहिली दिले S55 बरोबर 3300 आणि दुसरं T28 काढायचंय. ओके, मग आता काय करायचं? हे गणित सोडवत असताना T28 काढण्यासाठी आपल्याला TN चं सूत्र वापरावं लागेल. परंतु हे कशासाठी? उगाच काय विनाकारण दिलं नसेल ना. हे S55 बरोबर 3300 म्हणजे याचा अर्थ जे दिलंय त्याचा अगोदर विचार करायचा आणि त्याच्यामधून काय मिळतंय ते आपण पाहायचं. पहिलं ताटात काय दिलंय ते खाऊन घ्यायचं. ओके, काय दिलंय? S55 म्हणजे इथं आपण SN चं सूत्र वापरून एखादं समीकरण तयार करू शकतो. मग SN चं सूत्र वापरा. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 कंस पूर्ण d दुसरा पण कंस पूर्ण. SN S किती दिलं? 55. मग SN च्या ऐवजी S55 लिहूयात. बरोबर, जिथं जिथं n तिथं 55. n च्या ऐवजी 55/2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 गुणिले a ची किंमत माहिती नाही अधिक n किती? 55 वजा 1 d जसाच्या तसा कंस पूर्ण. ओके, इथपर्यंत गाडी आली. अजून काय दिलं? S55 बरोबर 3300 म्हणजे S55 च्या ऐवजी 3300 बरोबर 55 भागिले 2 जसेच्या तसे कंसात 2a अधिक 55 मधून एक गेला 54d. ओके, आता 2a अधिक 54d ला एका बाजूला ठेवू. एक समीकरण तयार आहे आणि 55/2 जे आहे त्याला पलीकडे घेऊया. बघा काय होईल? 3300 गुणिले 2 भागिले तिकडे गेले इकडे आले गुणिले 55 गुणिले इथे आले भागिले 55 बरोबर 2a अधिक 54d. आता 55 आणि 33 कितीच्या पाड्यात येतात? 11च्या. मग 11 ने भाग लावू. 11 त्रिक 33 11 पंचे 55 हे 2 शून्य. 300 गुणिले 2 भागिले 5 बरोबर 2a अधिक 54d. आता 5 आणि 30 ला भागतो. 5 1 5 5 36 आणि हा 0 60. ओके, 60 दुनी 120 बरोबर 2a अधिक 54d जसेच्या तसे. यस, आता आपण काय करू? याला नीट व्यवस्थित लिहूया की बाबा 2a अधिक 54d बरोबर 120. दोघांना सुद्धा 2 ने भागायचे. बेक केले 54 च्या निम्मे 27 आणि 120 च्या निम्मे किती झाले? 60. म्हणजे दोघांना म्हणजे दोन्ही बाजूंना, डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजूंना 2 ने भाग लावू. बेक केले म्हणून a 54 च्या निम्मे 27d आणि 12 च्या निम्मे 60 म्हणजे a अधिक 27d बरोबर 60 हे आपल्याला एक समीकरण मिळेल. याच्या पुढे काय गाडी आपली जाऊ शकत नाही. ओके, आता पुढचा विचार करायचा. काय काढायचं? T28 काढायचं. मग T28 काढण्यासाठी TN चं सूत्र लिहिणार. TN बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आपल्याला a माहिती नाही, d माहिती नाही. जे माहिती आहे ते तरी लिहून घेऊ. TN च्या ऐवजी t किती लिहिणार? 28. a किती आहे? कुठे गेला हे माहिती नाही. n किती आहे? T28 काढतोय म्हणून 28 वजा 1 जसाच्या तसा गुणिले d पण जसाच्या तसा बरोबर a अधिक 28 मधून एक गेला 27d. आता लक्षात घ्या a अधिक 27d. a अधिक 27d बरोबर किती? 60 आहे. म्हणून इथे लिहिणार 60. ओके, कारण 1 वरून
1 वरून म्हणजे टी 28 बरोबर 60. म्हणून आपण म्हणणार की दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे 28वे पद 60 आहे. ओके, थोड्याच वेळात आपण दुसरं गणित या पुढचं गणित पाहू. तोपर्यंत हे लिहून घ्या. ओके, आपल्या अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाईप करू शकताय क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाईप करायचं आहे आणि यानंतर तुमच्या समोर आपला यूट्यूब चॅनल येईल क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या चॅनलवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि या चॅनलवर क्लिक केल्यानंतर लाल कलरचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरायचं नाही. फ्रीमध्ये तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि यानंतर व्हिडिओ आणि प्लेलिस्टवरती तुम्हाला दिसतंय. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहू शकताय प्रकरणं वाईज आणि विषय वाईज. ते आपण एकदम फ्रीमध्ये व्हिडिओ पाहू शकताय. आपण अपलोड केलेला सर्व व्हिडिओ तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये आणि या व्हिडिओजमध्ये पाहता येतील. थँक्यू. तर आपला 7वा प्रश्न आहे, एका अंकगणितीय श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे. ओके, आता ती 3 क्रमगत पदे आपल्याला घ्यायला सांगितले. पुस्तकात प्रश्न दिलाय की बाबा प्रश्नात दिलाय 3 क्रमगत पदे a वजा d, a आणि a अधिक d अशी घ्या. म्हणून आपण म्हणणार दिलेली 3 क्रमगत पदे, 3 क्रमगत म्हणजे लागोपाठ येणारी जी पदे आहेत ती काय आहे, a वजा d, त्यानंतर a आहे आणि नंतर आहे a अधिक d अशी ही 3 पदं आहेत. ओके, आता 2 अटी दिल्यात. पहिली अट दिली तिघांची बेरीज 27 आणि दुसरी अट दिली तिघांचा गुणाकार 504. ओके, म्हणून आपण लिहिणार पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीनुसार बाय फर्स्ट कंडिशन तिघांची बेरीज 27. जास्त मोठं काही डोकं लावायचं नाही, आरामात. तिघांची बेरीज 27, a वजा d अधिक a अधिक a अधिक d बरोबर 27. तिघांची बेरीज केली 27 आहे. ओके, वजा d अधिक d कॅन्सल, a किती a झाले 3a आणि बरोबर 27. a बरोबर 27 जसे आहे तसे 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 3 म्हणून a बरोबर 3 9 27. a ची किंमत आली 9. म्हणजे पहिल्या अटीनुसार a ची किंमत मिळाली, दुसऱ्या अटीनुसार b ची किंमत मिळाली. ओके, दुसरी अट काय आहे, दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार आपल्याकडे आहे a वजा d गुणिले a आणि गुणिले a अधिक d बरोबर 504. कारण तिघांचा गुणाकार 504 आहे. 1 2 3 पद त्यांचा गुणाकार 504. ओके, आता a वजा d a अधिक d एका बाजूला घेऊ. a वजा d गुणिले a अधिक d गुणिले a बरोबर 504. a वजा d a अधिक d आपल्याकडे सूत्र होतं a वजा b a अधिक b a वर्ग वजा b वर्ग. म्हणून इथे या सूत्राचा विस्तार होईल a वर्ग वजा d वर्ग गुणिले a ची किंमत किती आहे 9 आहे बरोबर 504. 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले a वर्ग वजा d वर्ग बरोबर 504 भागिले 9. a ची किंमत आपल्याला माहिती आहे 9 आहे म्हणून 9 चा वर्ग वजा d वर्ग 504 भागिले 9, 504 भागिले 9. 9 5 45, 50 मधून 45 गेले 5, वरून आले 4, 9 54 म्हणून आले 56. 9 चा वर्ग आपल्याकडे 81 वजा d वर्ग बरोबर आपतक 56. हा 81 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा म्हणून वजा d वर्ग बरोबर 56 वजा 81 म्हणून वजा d वर्ग बरोबर 56 मधून 81 जात नाही. आपण 81 मधून 56 वजा करू. एकातून 6 नाही जात, 11 तून 6 गेले 5, 8 चे झाले 7, 2 25 वजा 25. ओके, म्हणून d वर्ग बरोबर 25. मग d बरोबर किती येणार अधिक वजा 25. एक तर अधिक 25 येईल d किंवा d वजा 25 येईल. दोन उत्तर येऊ शकतात. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय
किती 3 पदे आपण काढू. मग ती 3 पदे काढण्यासाठी a बरोबर किती बाबा आपल्याकडे 9च आहे आणि d बरोबर 5 असताना बरोबर a बरोबर 9 आणि d बरोबर 5 असताना d ची किंमत +5 पण येईल आणि -5 पण येईल. +5 असताना पदे वेगळी असतील आणि -5 असताना पदे वेगळी असू शकतात. ओके बघा a वजा d पहिलं पद a किती 9 वजा d किती 5 9तून 5 गेले 4. दुसरे पद काय a चे a बरोबर किती 9 आहे आणि तिसरं पद काय a अधिक d a किती 9 अधिक d किती 5 9 आणि 5 14 म्हणजे ती पदे कुठली 4 9 आणि 14. आता a बरोबर 9 आणि d बरोबर -5 असताना ओके पहिलं पद काय येणार a वजा d a किती 9 वजा d किती -5 9 वजा वजा अधिक 5 9 आणि 5 14. दुसरं काय a किती 9 आणि तिसरं पद a अधिक d a किती 9 अधिक d किती -5 बरोबर ना a किती 9 d -5 9 वजा 5 9तून 5 गेले 4 ती पदे किती आली 14 9 आणि 4. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा प्रश्न सोडू शकतो आणि अशाच प्रकारचे बरेच प्रश्न आपण गणिताचे आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि करणार आहोत. आता आपण जे प्रश्न अपलोड करणार आहोत ते प्रश्न त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि फ्री मध्ये पोहोचावी असं वाटत असेल तुम्हाला तर आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. तो पण एकदम फ्री मध्ये सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राइब चिन्हाच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. बेलचं बटन दाबल्यामुळे काय होईल की आम्ही अपलोड केलेली प्रत्येक व्हिडिओ तिचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ओके